शान है, करम मेरा पूजा है, सच्चा मेरा करम है और हिंदुस्तान मेरी जान है. प्रथम सर्वांना महात्मा गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. माझे नाव पियुष नेमीचंद चौधरी. मी इयत्ता 4वीत शिकत आहे. माझ्या टीचरांचे नाव पुष्पा राजपूत टीचर आहे. आज 2 ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी जयंती, पण त्याऐवजी जगात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते व त्यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला व त्यांचे शालेय शिक्षण पोरबंदरला झाले व त्यांचे कायद्याचे पुढील शिक्षण राजकोटला झाले. वयाच्या 13व्या वर्षी गांधीजींचा विवाह कस्तुरबा गांधी यांच्याशी झाला. ते इंग्लंडला गेले. तिथं त्यांनी वकिलीची परीक्षा पास झाले. त्यानंतर ते भारतात परतले. त्यावेळी भारतात इंग्रजांची सत्ता होती. त्यांनी इंग्रजांना पळवून लावण्यासाठी दांडी येथे मिठाचा सत्याग्रह केला. भारत छोडो, चले जाओ, भारत छोडो अशा चळवळी देत इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. महात्मा गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सत्य व अहिंसेचा मार्ग निवडला. त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी होती. शेवटी जाता जाता मी त्यांची एक लहानपणीची गोष्ट आज मी तुम्हाला सांगेन. ती म्हणजेच खेळण्याच्या टायमाला दांडी मारणे. महात्मा गांधी हे खूप शिस्तप्रिय व अभ्यासू होते. त्यांना वाचन व अभ्यासाची खूप आवड होती, पण त्यांना खेळण्यात फार रस नव्हता. ते असे म्हणायचे की या खेळण्यात टाइम घालण्यापेक्षा थोडा अभ्यास तरी बरा. तेव्हा त्यांचे पीटीचे सर खूप कडक होते. ते रोज खेळण्याच्या टायमाला दांडी मारायचे. मग सरांनी एकदा पाहिले. त्यांचे लहानपणी नाव मोहन होते. त्यांनी मोहनला बोलवले. मोहन इकडे जरा. मोहन म्हणाला, का सर, काय काम आहे का? सर म्हणाले, तू दररोज खेळण्याच्या टायमाला दांडी का मारतोस? खेळत का पण नाहीस? मोहन म्हणाला, सर, मला असे वाटते की या खेळण्यात टाइम घालवण्यापेक्षा थोडा अभ्यास तरी बरा. अभ्यासामुळे माणूस यशस्वी होऊ शकतो. सर हसत म्हणाले, हा हा हा, साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. म्हणजे अभ्यास जितका महत्वाचा आहे तितकंही तुझे शारीरिक स्वास्थ्यही महत्वाचे आहे. जर तुझे शारीरिक स्वास्थ्य महत्वाचे नाही तर तुझे मन आणि बुद्धीही निरोगी नाही. हे मोहनला समजले. मग तो दररोज खेळण्याच्या टायमाला हजर राहू लागला आणि त्याला हे समजले की आपले जितके अभ्यासही महत्वाचे आहे तितकेच आपले शारीरिक स्वास्थ्यही महत्वाचे आहे. हे त्याला पुढीलपणे आठवण राहील. इतके बोलून माझे 2 शब्द संपले. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला महात्मा गांधी.